अच्छा, आता ना खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल मधले जे स्टुडंट्स आहेत, कोणीतरी एक जण पुढे या, अनम्यूट करा. मला काही फक्त छोटेसे क्वेश्चन्स विचारायचे आहेत तुम्हाला. हं. कोणीतरी या पटकन, एक जण पुढे. अनम्यूटचं बटन दाबा पुढे येऊन. अरे अनम्यूटचंच बटन दाबायचं, एकमेकांकडे का बघताय? लवकर या, आपल्याला शिकवायचं पण तर आहे, क्लास कंटिन्यू करायचा आपल्याला. लवकर लवकर. हा, बेटा तुम्हा सगळ्यांना मी जे शिकवते ते समजतंय का? समजते? अच्छा, तुमचे बुक्स घेऊन बसलाय तुम्ही? ओके, ग्रेट. तुमची एक्झाम होती ना, पहिली घटक चाचणी संपली ती? ओके, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, तुम्ही हे जे ऑनलाईन क्लास अटेंड करताय त्याचा तुम्हाला खरा फायदा होतोय का, असं वाटतंय तुम्हाला? हं? खरंच होतोय? कोणाकोणाला वाटतंय खरंच अभ्यासामध्ये हेल्प होते? हात वर करा जरा. अच्छा, ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रेग्युलरली असंच अटेंड करत, म्हणजे सिक्वेन्स मध्ये तुम्हाला कळेल की काय चाललंय आणि मग तुम्हाला त्याचा नक्की अजून फायदा होईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. अच्छा, अजून एका स्कूलचा कॅमेरा ऑन होता, कोसंबी स्कूलचा बहुतेक कॅमेरा ऑन होता. कोसंबी आश्रम स्कूल. बरं, ठीक आहे, चला काही हरकत नाहीये. आपण आपला क्लास आता कंटिन्यू करूयात. हा, कोसंबीचे स्कूल अनम्यूट करू शकता का जरा? एक कोणीतरी येऊन अनम्यूटचं बटन दाबा, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते मला ऐकायला येईल. लवकर लवकर, एक जणाने कोणीतरी येऊन अनम्यूटचं बटन दाबा, किंवा तिथे जे ऑपरेटर आहेत ते त्यांनी दाबलं तरी पण चालेल. तुमचं स्कूल खूप असं छान कलरफुल दिसतंय मागे. अनम्यूटचं बटन दाबा कोणीतरी. अच्छा, बरं ठीक आहे. तुम्ही ना, मी अच्छा, कोणाकोणाला कोसंबीचे जे स्टुडंट्स मला दिसतात आहेत, कोणाकोणाला असं वाटतंय की आपण हे जे ऑनलाईन क्लास अटेंड करतोय त्याने खरंच फायदा होतोय तुम्हाला? हात वर करा बरं. तुम्हाला समजलाय माझा प्रश्न, मी काय म्हणते? कोसंबीचे जे स्कूल आहेत, कोसंबी आश्रम स्कूल, मुलांना तुम्ही हे जे ऑनलाईन क्लास अटेंड करताय त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? होत असेल तर हात वर करा. ओके, गुड, ठीक आहे. आणि तुम्ही जे ऑनलाईन क्लास अटेंड करताय त्याच्यामध्ये शिकवलेलं समजतंय तुम्हाला? समजत असेल तर हात वर करा. हो हो, ओके, समजते. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. चला आता आपला क्लास कंटिन्यू करूया. मला वाटते हा आपल्या आठवड्यामधला दुसरा क्लास आहे, राईट? आपल्या परवा दिवशी पण क्लास झालेला ना, हो की नाही? आपल्या परवा दिवशी पण क्लास झालेला. जर तुम्ही मिस केला असेल तर प्लीज रेकॉर्डिंग बघा. गेल्या वेळी ना आपण काय केलेलं, आलेख काढलेले होते. मागच्या क्लासमध्ये आपण अंतर आणि वेळेचा आलेख काढलेला होता, डिस्टन्स टाइम ग्राफ ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि लास्ट क्लासमध्ये म्हणजे परवा दिवशी आपण वेग वेळ आलेख काढलेला होता, म्हणजे वेलोसिटी टाइम ग्राफ आपण काढलेला होता. आणि त्याच्यावरूनच मग आपण अंतर कसं काढायचं, त्याच आलेखावरून परत आपण त्वरण कसं काढू शकतो, हे सगळं जे आहे लास्ट क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, तर आता मी तुमचं बुक शेअर करते, एक सेकंड तुमच्या बरोबर.
चला, तुम्ही पण तुमचं बुक तुमच्या समोर ठेवू शकता. आपण क्विकली आठवण करून देते आपण लास्ट क्लासमध्ये काय काय केलेलं. हे बघा, इथे खाली बुक मध्ये पुढे पुढे गेल्यानंतर ना, तुम्हाला आठवते मी हे एक समान गतीसाठी अंतरकाळ आलेख हा आपण काढलेला होता लास्ट टू लास्ट क्लासमध्ये, आणि हा गेल्या वेळी आपण पाहिलेला होता. हा वाला एक समान त्वरणित गती करता वेग काळ आलेख. ठीक आहे, हे वाला आपण काढलेलं होतं. तर ना, आज आपण बघणाऱ्या आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे, ही जी आपण सूत्र बघितलेली होती ना, ती कशी आली ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर हे वाला पहिलं समीकरण कसं येईल, दुसरं समीकरण कसं येईल, तिसरं समीकरण, ही तिन्हीच्या तिन्ही 3 समीकरण आहे टोटल. तर ही तिन्ही समीकरणं आपण आलेख पद्धतीने ती कशी काढले शोधून, आपले जे मॅथमॅटिशियन्स आहेत त्यांनी हे असंच कुठून पण उचलून ऑब्व्हियसली नाही टाकलंय ना, तर पण त्यांना कशी काय ही मिळाली, ही समीकरणं त्यांना कशी काय मिळाली, कशी कोणती पद्धत वापरून मिळाली, ते सगळं आज आपण बघणार आहे. ठीक आहे, तर चला आता ना, ही जी समीकरणं आहेत ना मुलांनो, गतिविषयक समीकरणं, ही टोटल 3 समीकरणं आहेत. आणि ही 3 समीकरणं कशी येतात, तर ते ज्या पद्धतीने आपण काढून दाखवतोय ना, आपण त्या पद्धतीला आपण डेरिव्हेशन म्हणतो ऍक्च्युली त्याला इंग्लिशमध्ये. जसं गणितामध्ये तुम्हाला बघा भूमितीमध्ये प्रमेय असतात, सिद्ध करून दाखवायचं असतं त्याच्यामध्ये, तसंच हे फिजिक्समध्ये असतं. तर फिजिक्समध्ये त्याला इंग्लिशमध्ये डेरिव्हेशन म्हणतात, मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. ठीक आहे, तर चला आज आपण मग डिराईव्ह करणार आहोत. डिराईव्ह करणार म्हणजे ते समीकरण सोडवून ते उत्तर आणणं, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये डिराईव्ह करणं. आणि मग ते डिराईव्ह करण्यासाठीची जी पद्धत आहे, मग म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, डेरिव्हेशन. ठीक आहे, तर बघा, चला आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते. नीट आता लक्ष देऊन ऐकायचे की आपलं आता काय चाललेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आता हे वालं पेज बघा. बघा, वेग काळ संबंधाचे समीकरण हे दिसते तुम्हाला. पहिलं समीकरण हे आहे, ह्याला इंग्लिश म्हणतात फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे बघा, हे गतिविषयक पहिले समीकरण आहे. तर ही v इज इक्वल टू यू प्लस एटी, v इज इक्वल टू यू प्लस एटी, हे कसं येतंय ते आज आपण बघणार आहोत. आणि ते काय करणार आहोत, आलेखाचा वापर करणार आहोत. तर तुम्हाला ना मुलांनो, हे पुस्तकामधून ना इथून ते इथपर्यंत जसंच्या तसं लिहून पाठ करायचं असतं त्याला. आणि हे प्रश्न बघा, प्रश्न बघा आधी समजून घ्या प्रश्न काय येऊ शकतो. वेग काल संबंधाचे समीकरण सोडवा, किंवा गतिविषयक पहिले समीकरण त्याची गणितीय सूत्र काढा, असं काहीतरी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग ही आकृती पण काढायची. आणि हे मी जे बघा इथून हायलाइट केले ना, वेग काळ पासून खालीपर्यंत, हे सगळंच्या सगळं येईल आणि हे 3 मार्काला डेफिनेटली विचारलं जातं. ठीक आहे, आता बघा पहिली गोष्ट इथे काय दिली, आपण तो पॅरेग्राफ आधी समजून घेऊया. एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कानानुसार होणारा बदल आकृती 1.9 मध्ये आलेखाच्या साहाय्याने दर्शवला आहे. वस्तू आलेखातील डी या बिंदू पासून गतिमान होते. हा डी दिसतोय बिंदू, तिथून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो आणि टी या कालावधीत वस्तू आलेखातील बी ह्या बिंदूपर्यंत पोहोचते. बघा, डी पासून इथून चालू केलेलं बी पर्यंत ती पोहोचलेली आहे. ठीक आहे, आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या बोर्डवरती सांगते सॉल्व्ह करून. बघा, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही समजून घेतलं ना की हे काय डिफिकल्ट नाहीये. म्हणूनच आपण गेल्या वर्गामध्ये वेग काळ आलेख काढायला शिकलेलो होतो. ठीक आहे, आता बघा इथे नक्की काय चाललेलं आहे. एक मिनिट, मी माझा फळा शेअर करते.
दिसतोय माझा व्हाईट बोर्ड आता सगळ्यांना? दिसत असेल ना? अच्छा चला, तर काय चाललंय बघा, नीट समजून घ्या. गेल्या वेळी आपण जे आलेख काढायला शिकलेलो ते थोडस तुम्हाला आठवण करून देते, जेणेकरून इथे काय चाललंय मग आता ते तुम्हाला समजेल. तर आपण काय करणार आहोत आता, पहिल्यात आधी समजून घ्या की आपण काय करतोय. आपण ना गतीचे पहिले समीकरण ते काढणार आहोत. ठीक आहे, पहिले समीकरण त्यालाच काय म्हटलं जाते पुस्तकामध्ये, त्यालाच काय नाव दिलेलं आहे तुम्ही काय बघू शकता पुस्तकामध्ये, बघा त्याचं टायटल काय दिलेलं आहे, वेगकाल. ह्यालाच काय म्हटलं जातं, वेगकाल समीकरण. या दोघांपैकी काही पण विचारू शकतात. 3 पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. एकतर हे वेगकाल समीकरण काढून दाखवा, गतीचे पहिले समीकरण काढून दाखवा, किंवा दाखवा v इज इक्वल टू u प्लस एटी, v बरोबर u अधिक एटी, हे दाखवा, काढून दाखवा असं येऊ शकतं. तर आता हे काढून दाखवण्यासाठी आता बघा पुढे काय चाललेलं आहे. गेल्या वेळी आपण बघितलेलं होतं वेग, एक सेकंड बघा, काळ आणि वेग हे असे आपण 2 टेबल बनवलेले होते, आठवते तुम्हाला. आणि मग काय केलेलं होतं, समजा काळ 0 आहे आणि ऑलरेडीच वस्तू जे आहे तिचा वेग आहे काहीतरी 20, परत 5-5 सेकंदाने आपण जर तिचा वेग बघत गेलो तर समजा तो वेग जो आहे तो सेम दराने वाढतोय, म्हणजे इक्वल टाइम मध्ये इक्वल अमाऊंटने वाढतोय, म्हणजे एका समान वेळेमध्ये एक समान त्याच्यामध्ये फरक येते. बघा आता 10चा समजा इथे 30, 20चा 30 झाला, 30चा 40 झाला, 40चा 50 झाला, राईट. म्हणजे काय आहे आता, ह्याचा जर आपण आलेख काढायला गेलो तर बघा ऑलरेडी ना आपलं वेळ जे आहे ते समजा इथे बघा 5, 10, 15 हे घेतलं, 5चाच पाडा इथे, आणि इथे काय बघा, इथे डायरेक्टली जे आहे ना, इथे जर आपण 10-10चा फरक आहे ना, तर 10, 20, 30, 40 असं जर घेतलं तर इथे काय दाखवते, पहिलं 0, काल 0 असताना 20 ने सुरुवात होते, म्हणजे हा पहिला पॉइंट आपला हा येणार, राईट. त्याच्यानंतर 5 साठी किंमत आहे 30, हा दुसरा पॉइंट येणार. परत 10 साठी पुढची किंमत आहे, तर 15 साठी अशी पुढची किंमत आहे, राईट. तर म्हणजे आपल्याला इथून जे आहे ते काय मिळणार आहे, आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळणार आहे, सरळ रेषा मिळणार आहे अशी. मग तोच जो आलेख आहे तो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर थांबा मी याला इरेज करते. एक मिनिट, मी माझी सगळी स्क्रीन शेअर करते तुम्हाला चांगलं समजवण्यासाठी. बघा आता मी जो इथे काढलेलं होतं, ही अशी जी सरळ रेषा काढलेली होती मी, ही अर्ध्यातूनच अशी सरळ रेषा आहे, सेम टू सेम. बघा इथे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिले दिसते, ही अर्ध्यामधून मग सरळ रेषा आहे. म्हणजे काय, आधी वस्तू ऑलरेडी तिचा काहीतरी गती आहे, स्पीड आहे, आणि त्याच्यानंतर ना मग ती इक्वल टाइम मध्ये इक्वल फरकाने जे आहे तिचा वेग वाढवत वाढवत चालले, म्हणजे वेग वाढतोय तिचा. बघा हे आपलं वेगाचीच आहे ना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, तर वेग वाढतोय म्हणून तर ही रेषा वर 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 चालली गेली आहे. तर वेग वाढतोय पण तो समान मापाने वाढतोय, राईट. मग आता ह्या आलेखासाठी हा आलेख वापरून आपण हे समीकरण जे आहे ते काढणार आहे. तर बघा आता मग मी काय करते, काय करायचं आता आपल्याला पुढे.
कसं काढायचं आता बघा. तर आपण ना इथे तुम्हाला जे दिलेले ना आकृती मुलांनो, ती सेम टू सेम आपण तीच आकृती वापरणार आहे. ही मी आकृती जी आहे ती तिकडे घेते, माझ्या फळ्यावरती घेते. ठीक आहे, बघा आता तुम्हाला ही आकृती दिसत असेल. पुढे आता बघा मी काय करणार आहे. तर आपण हे गतीचं पहिलं समीकरण काढतोय. तर आता बघा, आधी आपण ना किमती लिहायच्या आहेत. काय 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 कोणत्या कोणत्या किमती लिहायच्या आहेत नीट बघा. पहिली गोष्ट ना, वस्तूची जी सुरुवातीचा वेग आहे, सुरुवातीचा वेग किती आहे आपला बघा. इथे यू आहे ना, म्हणजे इथे समजा काहीतरी अशी 20, 30, 40, 50, 60 अशा काहीतरी किमती असतील ना, तर ती किंमत आपण डायरेक्टली नंबर न घेता फक्त यू मानतोय. सुरुवातीचा वेग यू आहे. ठीक आहे. अंतिम वेग जिथे गाडी समजा इथे जी आहे ती इथपर्यंतच आपण घेतोय. तर आपल्यासाठी अंतिम वेग किती येते, व्ही आहे. अंतिम वेग व्ही. आणि तो वस्तूने तो वेग किती कालावधीत चेंज केलाय बघा. सुरुवातीला इथे टाइम ऑब्व्हियसली 0 असेल आणि इथे समजा कितीतरी 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, ते किती झालेत आपल्याला माहिती नाहीये. तर वस्तूने तिचा वेग यू पासून व्ही पर्यंत किती कालावधीमध्ये चेंज केलाय, तर तो टाइम आपण वेळ घेतोय. वेळ किंवा ह्याला आपण इथे काल लिहूया, तुमच्या शाळा पुस्तकामध्ये काल लिहिलेलं आहे. तर काल आपण टी घेतलाय, जेवढ्या वेळामध्ये. कळते तुम्हाला. वस्तूने इथून डी पासून सुरुवात केली आणि ती तिचा वेग वाढवत 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 गेली आणि एका बी पॉइंट पर्यंत पोहोचली. म्हणजे इथे ती होती डी ला, मग परत ती बी पर्यंत जाईपर्यंत त्या वस्तूने काय केलंय, इक्वल 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 टप्प्यामध्ये तिची गती ती वाढवत वाढवत गेली. समजा सुरुवातीला 20 होती, मग 30 केली, मग 40 केली, अशी टप्प्याटप्प्याने तिने तिचा जो आहे वेग वाढवलेला आहे. ठीक आहे. तर त्याचाच आता आपण इथे काय काढलेलं आहे, आलेख काढलेला आहे. आता ह्या झाल्या किमती. आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचंय मुलांनो, लंब काढायचे. हा बघा, बी मधून इथे लंब काढला, ह्या आपल्या एक्स ऍक्सिस वरती, कालवाल्या ऍक्सिस वरती, एक्स वरती, आणि इथे नाव दिलं आपण ई. ठीक आहे. परत अजून एक दुसरा लंब काढलेला आहे. कोणता, परत बी पासून वाय ऍक्सिस वरती पण लंब काढला आणि त्याला इथे नाव दिलेलं आपण सी. आणि त्याच्यानंतर ना मग हा जो इथे डी पॉइंट होता त्याच्यावरून इथे लंब काढला, या लाईनीवरती लंब काढला आपण ए. तर त्याला बिंदूला काय नाव दिलेलं आपण, ए. ठीक आहे. तर आता जर आपण आपली भूमिती घेतली विचारात, तर हे पूर्ण किती आहे, हे पूर्ण काय आहे, ही पूर्ण लाईनीची किंमत किती आहे, टी आहे ना, आपण टी मानलेली आहे. तर बघा हा एकदम जो आहे तो काय बनतोय, आयत बनतोय ना, रेक्टँगल बनतोय. तर हे टी आहे, तर हे पण टी असणार. परत हे एवढं यू आहे, तर ह्याच्या समोरचं हे पण एवढं काय असणार, यू असणार. आणि हे पूर्ण बघा इथून ते इथपर्यंत पूर्ण लास्ट पर्यंत जो वस्तूचा वेग वाढलाय तो पूर्ण व्ही आहे, बरोबर. त्या व्ही ची किंमत किती पण असू शकते, 50, 60, 70, जे ते लास्ट आपण रीडिंग घेतलेलं. मग हे जर पूर्ण व्ही म्हणजे 60 असेल, तर हे पूर्ण पण किती असेल, व्ही असेल, राईट. आणि हे पण टी असेल. तर म्हणजे आता बघा, मग आपल्याला किमती काय काय मिळालेल्या आहेत. आपला बीसी, हा बीसी, परत हा एडी, आणि परत हा ईओ. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, ह्या तिन्ही पण लाईन काय झाल्या, सेम सेम झाल्यात, सेम मापाच्या झाल्यात. आणि ते काय दाखवतोय, टाइम दर्शवतात, त्या वेळ दर्शवतात त्या. ठीक आहे. हे ओ आहे. त्याच्यानंतर ना आता हे बघा, ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, ह्या दोघं पण सेम सेम झाल्या.
तर काय आहे तिथे ओडी आणि हा ई ए, हा दोघी काय दर्शवतात आहेत, वस्तूचा सुरुवातीचा वेग यू, राईट. आणि आता पूर्ण बघा इथे बी ई ही पूर्ण लाईन, ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, ह्या दोन्ही पण लाईन आता सेम सेम झाल्या, मोठा आयत बनलेला आहे. तर मग इथे बीई आणि सीओ हे दोघं पण काय दर्शवतात आहेत, वस्तूचा अंतिम वेग. तर आता नीट बघा मुलांनो, हे तुम्हाला दिसतात बी ए आणि ई, हा बी ए आणि ई. ऍक्च्युली हा पूर्ण लाईन जी आहे ती तुकड्यांनी बनली. हा आपला पहिला तुकडा, हा पहिला आणि हा दुसरा तुकडा. हे बघा तुम्ही हे भूमितीमध्ये शिकलाय, काय शिकलेले आहेत की आपले बी ए आणि ई हे बिंदू एका लाईनीत आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे मग आपली पूर्ण जी बीसी आहे, बीई आहे, हा बीई जो रेषाखंड आहे आपला, तो दोन रेषाखंडांचा बनलेला आहे, बी ए अधिक एई, बरोबर आहे. आता मग ह्यांच्या किमती ठेवा. तर बीई आपला टोटल किती आहे, बीई किती आहे, व्ही आहे तो, बरोबर नाही. बघा इथे बीई व्ही आहे ना. परत त्याच्यानंतर हा बी ए आपल्याला माहिती नाहीये म्हणून बी ए ला आपण तसंच ठेवूया. आणि एई किती आहे, यू आहे. एई म्हणजेच ई ए आहे, राईट. तो यू आहे, हे बघा हा यू आहे ना हा, राईट. तर मग बीए ची मग आपल्याला किंमत काय मिळेल, हे व्ही हा अधिक यू लेफ्टला गेल्यावर वजा यू होईल बीए. म्हणजेच आपण आता उलट करून लिहिलं तर बीए इज इक्वल टू व्ही मायनस यू, ह्याला समीकरण नंबर 1 नाव द्या. ठीक आहे. आता ही झाली पायऱ्या पायऱ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्यात आधी आपण काय केलं, सगळ्यात आधी तर आपण आकृती काढली, पहिली पायरी. दुसरी पायरी, त्या आकृतीमध्ये कुठल्या जो रेषाखंड आहे तो काय काय दर्शवतोय ते लिहिलं. आणि आपण आधी काय केले, मग लंब काढून घेतले. ठीक आहे. हा, ते जे लंब काढलेले आहेत ते तुमच्या पुस्तकात दिले तर ते पण सेम टू सेम तसंच लिहायचंय मुलांना तुम्हाला. हा हे बघा, यू म्हणजे ओडी हेच लिहिलं आपण सगळं. ह्यांनी फक्त एक एक लाईनीसाठी दिले, मी सगळ्याच लाईनीसाठी लिहिलं. ठीक आहे. आणि ना मुलांनो, ह्यांनी हे आता मी जे काढलं ना, बीई इज इक्वल टू बीए प्लस एई, बघा बीई इज इक्वल टू बीए प्लस एई हे नंतर लिहिलंय. हे बघा बीई इज इक्वल टू बीए प्लस एई हे मी आधी लिहिले, त्यांनी नंतर लिहिले, पण ते आधीच लिहिलेलं जास्त बेटर आहे. तर तुम्ही आधी लिहिलं तरी काय, तुम्ही कोणी तुमचे मार्क्स नाही कट करणार. ठीक आहे. तर पहिलं काय केलं आपण, आकृती काढली. दुसरं हे लंब काढून घेतले आणि रेषाखंडांची किती किती माप आहेत ती लिहिली. ठीक आहे. आणि तिसरं काय केलं, हे बीएचं माप काढलं व्ही आणि यूच्या स्वरूपामध्ये. म्हणजे मला काय मिळाले की बघा, हे जे बीए आहे याचं माप मला काय मिळालेलं आहे, व्ही वजा यू, हे मला बीएचं माप मिळालेलं आहे. हे इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता पुढचं खूप सोपं आहे, नीट बघा. आपलं त्वरणाचं काय सूत्र आहे, आपण जर वस्तूचं त्वरण काढत असू, आता ना मला जागा नाहीये, मी ऍडजस्ट करून करून लिहिते. लिहिते. आता आपल्याला वस्तूचे हे जे त्वरण काढायचं असेल, हे एक समान त्वरणाने चालली आहे ना त्या ती वस्तू, तर ते त्वरण काढायचं असेल तर आपलं काय सूत्र आहे. आता ही ते आपल्याला माहिती आहे, आलेखामध्ये कोणती रेषा त्वरण दाखवते, तर हा पूर्ण बीडी रेषाखंडच आपला त्वरण दाखवतोय. हा बीडी जो रेषाखंड आहे तोच आपलं त्वरण दाखवतोय. पण मग ते डायरेक्टली बीडी पण लिहू शकतो, पण आपलं सूत्र काय आहे आठवतंय ना तुम्हाला, वस्तूचा अंतिम वेग एक मिनिट मुलांना, मी जरा थांबा. बघा, आपलं त्वरणाचं काय सूत्र आहे, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, मी शॉर्टकट मध्ये लिहिते आता, भागिले किती वेळामध्ये त्याने केले ते, राईट. मग आता आपलं हे त्वरण कोणती लाईन दाखवते,
त्वरणासाठी आपण ए लिहितो आणि अंतिम वेग कोणती लाईन दाखवते आता नीट बघा बरं. अंतिम वेग दाखवणारी जी पूर्ण रेषा आहे ती कोणती रेषा आहे? ही पूर्ण रेषा वस्तूचा अंतिम वेग दाखवते ना, तर आपण त्याचं नाव लिहूया. ती आहे बीई. वजा सुरुवातीचा वेग दाखवणारी कोणती रेषा आहे? ही बघा एई आहे, बरोबर आहे. आणि भागिले जो वेळ लागणार आहे तो. आणि मग काय आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायचे? सूत्र ठेवायचे. आता मग बीई जो आहे तो नीट बघा, इथे पुस्तकामध्ये पण बघा काय दिलेलं आहे. एक सेकंड. इथे बघा पुस्तकामध्ये पण काय दिलेलं आहे. अच्छा, आता त्यांनी ना ओसी घेतलंय, हे ओसी घेतलंय म्हणजे इकडची रेषा घेतली. ठीक आहे, ओसी घ्या किंवा बीई घ्या, एकच गोष्ट. ठीक आहे, ओसी घेतलेलं आहे आणि ओडी घेतलेलं आहे, हा वाला. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी मग उत्तर काय लिहिलेलं आहे त्यांनी? ए लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यावरून मग त्यांना कशाचं माप मिळालेलं आहे? सीडी बरोबर 80. सीडी म्हणजे हा वाला, हा बघा, हा सीडी. सीडी म्हणजेच आता मी जो हा काढलेला होता ना, बीए काढलेला होता, त्याचं माप त्यांनी 80 लिहिलेलं आहे. मग काय केलंय पुढे? हे बीएचं अंत हे काढून हे जे काढलेलं होतं ना बी इज इक्वल टू, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? एक किंमत जी आहे त्यांनी ही सीडीची किंमत जी होती जी आहे. आता बघा मी काय करते बघा, तुम्हाला सांगते. एक सेकंड ना मुलांनो. हा, ह्याला मी शिफ्ट केलं म्हणजे मला थोडी जागा मिळेल. मग मी हे इथून इरेज करून राईटला लिहिते. ठीक आहे, तर हे बीएचं जे आपल्याला मिळालेलं व्ही वजा यू झालं. आता पुढे काय करतोय आपण? ओके, चला. तर आपण त्वरणाचा सूत्र मेन तर आपल्याला त्वरणच काढायचंय ना. मग वस्तूचं इथे जे त्वरण आहे, त्वरण बघा इथे काय दाखवलेलं आहे. त्वरण म्हणजेच ए. तर ओसी वजा ओडी. ओसी म्हणजे ही बघा, ही ओ सी आणि ओ डी ह्याच्यामधला फरक, राईट? ओसी वजा ओडी. आता ह्यांनी इथे पुढे काय केले मी तुम्हाला सांगते बघा. हे लिहिलं ओसी वजा ओडी भागिले टी, आणि हे कशाची किंमत आहे? आपली ए ची किंमत आहे. ओसी म्हणजे बघा हे ओसी, पूर्ण ओसी, आणि हे ओडी, त्याच्यामधून काय केलेले? वजा केलेले. तर बघा, ओसी वजा ओडी भागिले टी. आता इथे बघा, हे जे मी आधी लिहिलेलं होतं ओसी आणि ओडी, ओसी आणि ओडीच्या ऐवजी इथे काय लिहिलेलं आहे त्यांनी? हे आपण जे बीए साठी लिहिलेलं, आता हे बीए म्हणजेच आपलं सीडी आहे. तर ह्याला आपण काय लिहू शकतो? सीडी आणि बीए दोन्ही सेमच आहे, आणि म्हणून मग त्याची किंमत किती आहे? व्ही वजा यू, राईट? तर मग मी आता काय करते, इथे काय इथे बघा एसी लिहिणार, एटी लिहिणार मी, आणि आपला हा सीडी इथे जो किंमत लिहिलेली होती ना आपण, समजा इथे आपण काय करूयात, बीईच्या ऐवजी ह्यांनी काय दिलेलं होतं? बीईच्या ऐवजी ह्यांनी दिलेलं होतं ओसी, बरोबर आहे? आणि इथे काय होतं? सीडी आणि डीओ, डीओ किंवा ओडी, राईट? मग सीडीची किंमत काय येईल इथे बघा? ओसी वजा ओडी. ओसी
आणि ओडी तिकडे घालवल्यावर हेच ते सीडी ची किंमत जी आपली बीए लिहिलेली आहे ती म्हणजे ऍक्च्युअल मध्येच आपली किंमत जी आहे ती काय आहे, ती ओसी वजा ओडी आहे. म्हणजे आपला सीडी हा ओसी वजा ओडी आहे. म्हणून मग ह्याला ओसी वजा ओडी जे की आपलं एटी लिहिलेलं आहे म्हणजे हे व्ही मायनस यूच आपलं काय आलेलं आहे, एटी आलेलं आहे. कळते तुम्हाला? आणि ह्यालाच यांनी नाव दिलेले सीडी. ठीक आहे, बघा एक काम करूयात, मी तुम्हाला पहिल्यापासून पटापट क्विकली सांगते म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. ठीक आहे, परत एकदा सांगते, नीट बघा. इथपर्यंत तुम्हाला समजलं की आपण कुठले कुठले रेषाखंड जे होते ते कुठले कुठले लिहिलेले होते? एक सेकंड ना. आपण मी ऍक्च्युली ना असं पण सोडवू शकते, पण तुम्हाला पुस्तकच रेफर करायचंय तर कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. बघा आता आपण इथपर्यंत तर तुम्हाला समजलेलं होतं राईट. हे बीसी आणि एडी ईडी हे टी कसे आहेत ह्या तीन लाईनी राईट. परत ह्या समोरच्या ज्या लाईनी आहेत त्या व्ही कशा आहेत ते समजलेलं होतं आणि यू म्हणजे ह्या छोट्या छोट्या लाईनी राईट. आता हे झाल्यानंतर ना बघा आता आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, इकडची बाजू घ्यायची. आता हे बघा सी डी आणि ओ, सी डी ओ हे एका रेषेमध्ये, म्हणून आपण काय लिहू शकतो, आपला पूर्ण सीओ जो आहे तो कशाचं सम आहे, कशाचं ऍडिशन आहे, कशाची बेरीज आहे, सीडी अधिक डीओ ची राईट. म्हणून मग आपण आता काय करू शकतो, ह्यांच्या किमती ठेवा. मग सीओ किती आपल्याकडे, हा बघा हा सीओ किती आहे व्ही, सीडी आपल्याला काढायचंय आणि ओडी किती आहे आपल्याकडे. अच्छा पुस्तकामध्ये ह्यांनी ना डायरेक्ट किमती नाही ठेवलेले, बरं ठीक आहे थांबा, आपण सध्या ना मी काय करते बघा, सीडी ला आपण तसंच ठेवूया, काढायचंय आपल्याला सीओ वजा ओडी, म्हणून आपण सीडी ला जसंच्या तसं ठेवूया. म्हणून सीडी माझ्याकडे काय आलं, सीओ वजा ओडी. ठीक आहे, ह्याला आपण नाव देऊया समीकरण नंबर 1. आता जेव्हा की आपल्याला सीओ आणि ओडीची किंमत पण माहिती आणि ती जर किंमत टाकली तर आपल्याकडे उत्तर येईल व्ही वजा ए. ठीक आहे, हे झालं आपलं पहिला पार्ट हा झाला. ठीक आहे, आता इझी होतं हे समजलं. त्याच्यानंतर ना मग आपण त्वरणाचं सूत्र वापरणार आहे. आपलं त्वरण काय आहे मग इथे, अंतिम वेग. अंतिम वेग आपली पूर्ण कोणती लाईन दाखवतीये, सीओ ही लाईन आपली, हा बघा ही पूर्ण लाईन, ही पूर्णच्या पूर्ण रेषा आपली काय दाखवते, अंतिम वेग दाखवते. वजा सुरुवातीचा वेग कोणती रेषा दाखवते, ही ओडी, बरोबर आहे. आणि भागिले टाइम, मग त्वरणाला आपण काय लिहितो, ए. आता बघा सीओ वजा ओडी, सीओ वजा ओडी ऑलरेडी आपल्याला काय मिळालेली त्याची किंमत, सीडी मिळालेली आहे राईट. आणि इथे भागिले टी, बरोबर आहे. आता नीट बघा, मग आपल्याकडे काय आलं, एटी बरोबर सीडी आलं. हे एटी बरोबर सीडी आलं आणि सीडी चीच किंमत ही बघा, समीकरण नंबर 2 बघा हवं तर, हे वालं सीडीचीच आपल्याकडे किंमत किती आहे, व्ही वजा यू. मग ह्याला उलट लिहिते आता मी, व्ही वजा यू बरोबर एटी. आणि हे यू वजा तिकडे गेल्यावरती काय बनेल मग, अधिक यू है ना. ह्याला चिन्ह नसतं म्हणजे अधिक असतं माहितीये ना. आणि आपण त्याला कशामध्ये ऍड केलंय, एटी मध्ये त्याला बेरीज केलेली, एटी बरोबर. हे बघा एटी बरोबर ह्याला काय केलं, बेरीज केली, झालं पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. ठीक आहे, तर आपण काय केलं, परत एकदा सगळ्या स्टेप सांगते. पहिली तर आधी आकृती काढायची, बघा ही पहिली आधी आकृती काढा. दुसरं लंब काढून घ्या, हे सगळे तिन्हीच्या तिन्ही सगळे जे लंब काढलेले ते लंब काढून घ्या आणि ते लिहा. मग कोणती कोणता रेषाखंड कोणती कोणती किंमत दर्शवतोय ते लिहा. त्याच्यानंतर ना मग हे 3 बिंदू एकाच रेषेत आहेत ते लिहिले आपण, की सी डी ओ, ते सी डी ओ जे आहे ते एक दरम्यान आहेत, एका मागोमाग एक एकाच रेषेतले बिंदू आहेत.
म्हणून मग आपण भूमिती वापरून सीओ हा रेषाखंड दोन छोट्या छोट्या रेषाखंडाने बनलाय, सीडी आणि डीओ, आणि त्याच्यावर मग सीडीची किंमत काढली, सीओ वजा ओडी, आणि मग किंमत ठेवली. ह्याला समीकरण नंबर 1 म्हणून नाव दिलं. आणि त्वरणाचं सूत्र लिहिलं आपण. तर आपला ह्या आकृतीवरून त्वरण कोणत्या कोणत्या रेषा दाखवतात त्यांची नावं लिहिली. परत मग त्यांच्या किमती ठेवल्या आपण, आणि हे समीकरण वापरून सीडीची पण आपण इथे काय ठेवली, इथे आणि इथे किंमत ठेवली. दॅट्स इट. आणि ह्याला नीट इकडे तिकडे व्यवस्थित शिफ्ट करून हे आपल्याला गतीचं पहिलं समीकरण मिळालेलं आहे. ठीक आहे. अच्छा, आता मुलांना तुम्हाला माहितीये हे गतीचं समीकरण, हेच जे आता आपण केलेलं आहे, हे बघा, हेच पूर्ण इथून ते इथपर्यंत सोडवून दाखवण्यासाठी आकृती सहित तुम्हाला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. तर आपण ना तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलंय का सरळ सरळ प्रश्न, जरा मला बघू द्यात. मी जो प्रश्न म्हणते तो सरळ सरळ तुमच्या पुस्तकात दिलाय का बघूयात. नाही दिलेलं दिसत आहे मला. अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाहीये. चला, आता पहिलं समीकरण तुम्हाला समजलं की कसं आपलं हे उत्तर आलं. शेवटी आपल्याला हे सूत्र कसं काय मिळालं, u इज इक्वल टू v इज इक्वल टू u प्लस एटी. तुम्हाला माहितीये मुलांना, ऍक्च्युली हेच आपलं त्वरणाचं पण सूत्र आहे. मी बघा दाखवते. हे जे मिळालेलं आहे ना आपल्याला, v बरोबर u अधिक एटी. आता बघा, v वजा u केलं आपण, u ला इकडे घालवलं, बरोबर एटी आला, आणि आता टी ला खाली घालवा, मग v वजा u भागिले टी बरोबर ए. हेच तर त्वरणाचं सूत्र आहे ना, राईट. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. सेम टू सेम झालं की नाही, व्ही मायनस यू अपॉन टी, व्ही मायनस यू अपॉन टी. तर बेसिकली आपलं गतिविषयक जे पहिलं समीकरण आहे हे त्वरणाचं सूत्र आहे, पण ह्याला आपण व्यवस्थित व्ही आणि टीच्या स्वरूपामध्ये लिहिले, आणि म्हणून आपण ह्याचं काय नाव आहे, वेग काळ समीकरण. वेग काळ समीकरण का बरं, बघा इथे वेग पण आहे हा, आणि हा काळ आहे. वेग आणि काळ, मग तुम्ही म्हणाल त्वरण पण आहे, पण त्वरण पण वेग आणि काळाला मिळूनच बनतं ना, म्हणून आपण ह्याला म्हणतो वेग काळ समीकरण. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलंय. अच्छा, आता ना हे विस्थापन काळ संबंधाचं जे समीकरण आहे ते काढण्यासाठी आपल्याला ना जे क्षेत्रफळ वगैरे इथे दिलेले ते पण खूप सोपं आहे. बघा, आधी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करते, आणि त्याच्यानंतर ना मग माझ्या व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करते. आता इथे हीच सेम टू सेम आकृती आपण घेऊयात, थांबा. बघा काय केलेलं, आता तुम्ही नीट लक्षात द्या हा मुलांना. आता दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण काढण्यासाठी हे बघा, आता दुसऱ्या समीकरणाला काय म्हणतात, विस्थापन काळ समीकरण. ठीक आहे, विस्थापन किती झालंय वस्तूचं, म्हणजे वस्तूने किती अंतर कापलंय त्या दिशेमध्ये, ते बोलतोय आपण. विस्थापन आणि काळ त्याचं ते रिलेशन आहे. आता नीट बघा, आता आपण इथे काय करतोय, हे पण खूप इझी आहे. बघायला जरा मी मोठं करते. इथे बघा, वस्तू आपण ना कुठल्या पण, तुम्हाला आठवते आपण गेल्या वेळी अंतर काढलेलं होतं, वेग काळ आलेख वापरून वस्तूचं कापलेलं अंतर काढू शकतो आपण, हे बघितलेलं. त्याच्यासाठी काय करतो आपण, एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व म्हणजे त्या आलेखाच्या खालचा पूर्ण एरिया, म्हणजे त्याचं पूर्ण क्षेत्रफळ आपण घेतो. हे पूर्ण क्षेत्रफळ जे आहे हे काढलं आपण, हे पूर्ण हा वाला क्षेत्रफळ, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला मिळणार आहे कापलेलं अंतर, वस्तूने एकूण कापलेलं अंतर. मग ते कापलेलं अंतर म्हणजे आपण विस्थापन म्हणूयात. एस जे आहे हा काय आहे, तर एरिया आहे, क्षेत्रफळ आहे. कशाचं क्षेत्रफळ, हे बघा, हे पूर्ण ही बाउंड्री, त्याच्या आतला एरिया, हे इथून हे पूर्ण. तर तुम्हाला दिसतो हा समलंब चौकोन बनलाय ऍक्च्युली.
है ना, समलंब चौकोनच म्हणतात ना त्याला. हा, तर मग नाव बघा त्याचं काय आहे, OEBD. OEBD बरोबर आहे. आता आपण काय करू शकतो ना आपलं काम सोपं करण्यासाठी, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र डायरेक्ट न वापरता आपण काय करूया, ह्याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करूया. हा पहिला त्रिकोण, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग चौकोन. तर म्हणून मग मी काय लिहिते, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं, कोणता त्रिकोण आहे आपल्याकडे, BDA. ह्याचं क्षेत्रफळ अधिक खालच्या आयताचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ DOEA. राईट, हे घेतलं दोन्ही. मग आता ह्याचं सूत्र काय आहे, त्रिकोणाच्या पाया ह्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, हाफ गुणिले पाया गुणिले उंची. तर पाया काय आहे, इथे आपला DA आहे, उंची काय आहे बघा ही BA आहे, आणि इथे कोणत्या पण चौकोनाचं किती सोपं आहे ना, पाया गुणिले रुंदी. तर पाया काय आहे इथे आपला OE आणि रुंदी काय आहे AE. बरोबर आहे. अच्छा एक मिनिट, हा OE ठीक आहे, मी हे AE घेण्यापेक्षा OD घेते, कारण मगाशी आपण OD वालाच यूज केलेलं जास्त करून. ठीक आहे, आणि इथे DA ठीक आहे, आणि इथे CD घेते. हा, BA च्या ऐवजी इथे CD घेते, कारण मगाशी आपण CD ची किंमत काढली आहे इक्वेशन समीकरण नंबर 1 मध्ये. राईट, मग आता काय किमती ठेवा, हाफ हे आपलं S आहे, DA किती आपला DA तो T आहे, CD मगाशी काढलेलं बघा CD, हा काय देतोय आपल्याला, दोन्ही वेगांमधला फरक देतो ना, V - U आलेलं आपलं ऑलरेडी उत्तर हे. आणि इथे OE किती आहे, OE T आहे, आणि हा किती आहे, OD किती आहे, हे O आहे, OD किती आहे, हा U आहे. राईट, मग आता आठवते मगाशी V वजा U चीच किंमत किती आलेली होती, 80 आलेली होती. राईट, मग बघा S = हाफ, हे T जसंच्या तसं, ह्याची किंमत 80 पण आलेली होती आपली V वजा U ची किंमत. आणि इथे U आणि T, आधी U लिहिते मी, नंतर T लिहिते, U गुणिले T चं जे आहे ते. आणि ह्याला आता मी चेंज करते बघा, हे UT आधी लिहिलं, हाफ, आणि इथे A जसाच्या तसा, आणि बघा हे T दोन वेळा आहे, T, मग हा काय होणार, T चा वर्ग. झालं. काय केलं आपण, फक्त विस्थापन म्हणजे त्या आलेखच्या खालच्या, आलेखची जी लाईन असते त्याच्या खालचा एरिया म्हणजे खालचं हे क्षेत्रफळ असतं. म्हणून आपण त्या क्षेत्रफळाला दोन टप्प्यामध्ये भागलं, एक त्रिकोण बनवला, एक आयत बनवला. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र. मग किमती ठेवल्या. राईट, CD ची किंमत मगाशी बघा समीकरण नंबर 1 मध्ये आलेली, ती किंमत ठेवली, आणि बाकीच्या किमती ऑलरेडीच आपल्याला माहिती होत्या. आता हे V वजा U म्हणजेच 80 आहे, ते पण ठेवलं इथे, आणि मग आपल्याला हे असं समीकरण मिळालं. सोपं होतं. ठीक आहे, तर आता पण आता हे समजा जर तुम्हाला विचारलं ना, हे गतीचे समीकरण काढा, गतिविषयक दुसरे समीकरण काढा, तर ते मगाशी जो आपण पहिला पार्ट केलेला होता मुलांनो, तो पण तुम्हाला इथे परत एकदा सोडून दाखवावा लागेल ना. हेच CO बरोबर हा वाला, CO बरोबर CD अधिक OD, हा वाला पार्ट. आणि ह्याच्यावरूनच आपलं CDचं उत्तर काय आलेलं, V वजा U आलेलं ना, आणि 80 पण आलेलं. हा वाला पार्ट तुम्हाला परत एकदा सोडवून दाखवावा लागेल, आणि मग हा पार्ट लिहावा लागेल. तेव्हा तुम्हाला जे आहेत, आणि आकृती पण ऑब्व्हियसली काढायचीच आहे, तेव्हा तुम्हाला जाऊन जे आहेत ते किती 3 मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर चला आता ना मी तुम्हाला होमवर्क देते, नीट तो होमवर्क नोट करून घ्या. काय करायचंय तुम्हाला, नीट बघा हा मुलांना, मार्किंग करून घ्या हवं तर पुस्तकामध्ये. तुम्हाला लिहायचं पहिलं तर हे वेग काळ संबंधाचे समीकरण, कंसामध्ये इथेच लिहा, काय लिहिणार इथे कंसामध्ये, गतीचे पहिले समीकरण. मग इथून
ते इथपर्यंत नीट बघा, इथून ते इथपर्यंत जसंच्या तसं छान हँडरायटिंग मध्ये बुक मध्ये कॉपी करायचे, ही आकृती पण काढायची आणि ह्याला पाठ करायचे सोडवून सोडून. हे झालं तुमचं गतिविषयक पहिलं समीकरण जे 3 मार्काचं आहे. ठीक आहे, परत आता पुढे काय करणार? हे गतिविषयक दुसरं समीकरण, विस्थापन काल संबंधाचे समीकरण, म्हणजेच इथे कंसात लिहा गतीचे दुसरे समीकरण. आता हे टायटल टाकून झाल्यावर नीट ऐका, हे टायटल इथे टाकून झाल्यावरती काय करायचंय तुम्हाला? हा वाला पार्ट, हा इथूनचे इथपर्यंत हा वाला पार्ट जसाच्या तसा परत कॉपी करायचंय, आकृती पण परत काढायची, नोट करायचे पाहिजे तर. हे बघा, समीकरण 1 पर्यंत जसंच्या तसं परत कॉपी करायचे, परत आकृती काढायचे, आणि त्याच्यानंतर ना मग आपण हे आता जे केलं ना, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, हे वालं जे आता आपण केलं, हे इथपर्यंत लिहायचंय. मग हे लिहिल्यावरती मग तुम्हाला हे दुसरे समीकरण सोडवून दाखवायचे 3 मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर होमवर्क आय होप तुम्हाला समजलाय. गतिविषयक पहिलं समीकरण, गतिविषयक दुसरं समीकरण छान हँडरायटिंग मध्ये लिहून काढायचे आणि त्याला प्रॅक्टिस करून जे आहे ते पाठ करायचंय. आपण कोणकोणत्या टप्प्यामध्ये काय काय केले ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे, अच्छा, आता सगळ्याच शाळांचे कॅमेराज ऑफ आहेत. मला कसं कळणार की तुम्ही ऐकू शकला की नाही, तुम्हाला समजलं की नाही? समजलं मुलांना? अच्छा, खडकीचे स्कूल्स दिसतात आहेत मला. हँड रेज करा, तुम्हाला समजलं आपण काय केलंय. परत एकदा ना रेकॉर्डिंग बघून घ्या. आपण आलेख वापरून ना ही सूत्र काढली, तर जसं की तुम्हाला बघा गेल्या वर्षी सूत्र होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग, त्याचं काय उत्तर येतं? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. डायरेक्ट सूत्र तुम्ही तिथे पाठ केलेलं होतं, राईट? पण इथे आपण डायरेक्ट पाठ नाही करत आहे. ते सूत्र आलंच कसं ते आपण आलेख वापरून ते सूत्र काढून दाखवलंय. ठीक आहे, आणि हे सूत्र काढून दाखवण्यासाठीच तुम्हाला परीक्षेमध्ये 3-3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर चला आता मग आपला वेळ संपलेला आहे. होमवर्क प्लीज करा. लास्ट क्लास मधला होमवर्क कोणी कोणी केला, जो मी वेळ काळ आलेख काढायला सांगितलेला तुम्हाला पुस्तकामधला बघून? खरंच? अच्छा ठीक आहे, आता नाही मी विचारत आहे. नेक्स्ट क्लास मध्ये तुम्ही काय करायचंय, असे आलेखची वही वरती दाखवायचे करून. ठीक आहे, आता नाही विचारत आहे, कारण तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. नेक्स्ट क्लास मध्ये पक्का दाखवायचंय. ठीक आहे, चला तर आजचा क्लास आपण संपूया इथेच.